कसं आहे मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता काही दिवसांच्या अवधीतच आपला बाप्पा, आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येणार आहे. गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या अगोदर सगळीकडेच या गणेशोत्सवाची जय्यत तयारी चालू आहे. यंदा आपल्या घरी देखील बाप्पा विराजमान होणार आहे. तर सगळं चालू आहे, इंटिरियरची कामं चालू आहे, फ्लोरिंगचं आणि बरीच कामं चालू आहे. पुढे जाऊन तुम्हाला कळतील देखील. इतकी वर्ष घराला झाली, आपण कधी काम केलं नव्हतं. म्हणायला गेलं तर सुताराच्या घरी पाठ नसतो, त्यातली गत होती. तर आता फायनली काम चालू केलेलं आहे. 2-3 दिवसातच काम फटाफट उडवायचं आहे, कारण का माझी इतर कामं देखील पेंडिंग आहेत. असो, तर आज आहे मंगळवार आणि आज आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपण कशी घडवली जाते त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिलेला. पण आजच्या या मंगळवारच्या दिनी गणपती बाप्पाची मूर्तीचं रंगकाम कसं केलं जातं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण आपल्या रेवंडी गावातील कांबळी बंधूंच्या चित्रशाला भेट देणार आहोत आणि तिथे जाऊन या बाप्पाचं संपूर्ण रंगकाम पाहणार आहोत. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा एकदा आपण आपल्या कांबळी बंधूंच्या या गणेश चित्रशाळेत आलो आहोत आणि आता आपण या रंगकामाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. शाळेतल्या तुम्ही सगळ्याच मूर्त्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत. तुम्हाला दिसत आहे ओल्या मूर्तीचा कलर आणि सुकलेल्या मूर्तीचा कलर कशा प्रकारे असतो तो. तर ह्या संपूर्ण व्यवस्थित सुकलेल्या आहेत. या मूर्त्या पूर्ण सुकल्यानंतर पहिला जो कलर बेसकोट मारला जातो हा असतो व्हाईट कलर. इथे आपल्या बरोबर आहे प्रणित. हा जो आता पहिला कलर जो आपण बेसकोट मारतो हा कुठला असतो? एशियनचा वॉटर बेस कलर. ओके, व्हाईट कलर मारतो आणि मग त्याच्यावर बॉडी कलर. तर आता आपलं सगळ्यांना हा आपण प्रायमर बोलू शकतो. प्रायमरच वापरतो. अच्छा, हा प्रायमर आहे. तर हा सगळ्यांना पहिला प्रायमर मारला जातो. ओके, तर हे जे पांढरे गणपतीच्या मूर्त्या दिसत आहेत ह्या सगळ्या प्रायमर मारलेल्या आहेत आणि ज्या मातीच्या मूर्त्या दिसत आहेत त्यांच्यावर अजून काही रंगकाम झालेलं नाहीये. इथे आल्यानंतर आपण पहिलं बघाल तर या ठिकाणी प्रसन्न आहे. प्रसन्न काय काम करतोय? ही जी पावडर आहे ना ती साफ करतोय. अच्छा, ही पावडर पडते. ओके, म्हणजे गणपती फिनिश केल्यानंतर घासावं लागतं गणपती. ओके, तर आता घासल्यानंतर जी पावडर आहे तू या मशीनने ती पहिली साफ करणार. गणपतीवरील जी पावडर आहे ती काढल्यानंतर आता या ठिकाणी हा प्रायमर मारला जातोय. वॉटर बेस कलर आहे व्हाईट कलरचा. संपूर्ण मूर्तीला हा प्रायमर मारला जाणार. प्रणित, आता प्रायमर मारतोय आपण, हा सगळा आसनाला पण मारतोय, मुकुटाला पण मारतोय, बॉडीला सगळीकडे मारतोय. आता ह्यानंतर आपण काय मारणार आहोत? बॉडी कलर. बॉडी कलर मारताना शक्यतो आपण जास्तीत जास्त बॉडी पार्टला बॉडीला, पण इतर भागांमध्ये जर तो उडाला बॉडी कलर तर काय नाही, काय फरक नाही. तर आता आपण हा प्रायमर कसा मारला जातो त्याची प्रोसेस बघितलेली आहे. आता आपण जाऊया बॉडी कलर म्हणजे काय असतो आणि बॉडी कलर कसा मारला जातो त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ. वसंत, तुझ्या हातात काय आहे? ही लांबी आहे. अच्छा,
ही लांबी तू काय करतोय सध्या? इथे खड्डा असेल ना हा, तर त्याला लेवल करतोय. तू कुठेतरी स्पॉट चुकून राहिले हा, हा, असतील तर ते लेवल करावे लागते. हो मग त्याच्यासाठी लांबी भरावी हो. लागते. आणि इथे तू काय करतोयस? हे जे स्पॉट भरलेले आहेत ना, अच्छा, म्हणजे प्रसन्नाने जे स्पॉट भरलेले आहेत ते फिनिशिंग करून घेतो आता level ओके. मध्ये. मग तू हा पॉलिश पेपर मारून ते फिनिश करून finish घेतो. करून घेतो. ओके, म्हणजे पुन्हा तुळतुळीत करणार तू व्यवस्थित. ओके. आणि मग आता ही पुढे मग बॉडी कलर साठी हा, जाणार. पुढे बॉडी कलर. ओके. तिथे आता कुठल्या गणपतीची जर ऑर्डर कृष्णवर्णीय बॉडी कलर पाहिजे असेल तर मग तुम्हाला तो चेंज करावा लागतो. हो चेंज करावं लागतं. मग आता जे आपले रेग्युलर बॉडी कलरचे आहेत ते पहिले तुम्ही सगळे मारून सगळे घेता मारून घेणार. आणि मग काही स्पेशल असेल, कृष्णवर्णी असेल, काळा रंग असेल, हा. थोडासा असा काळपट पण काही लोक देतात ना हो, हो, हत्तीच्या हत्तीच्या आहेत. शेडमध्ये, तर तो मग नंतर स्पेशल नंतर करता. हो हो. तर आता हा जो आपण बॉडी कलर मारतोय तो कपड्यांवर किंवा दागिन्यांवर उडवला तरी चालतो. चालतो चालतो म्हणजे आपण जो व्हाईट प्रायमर पहिल्यांदा मारलाय त्याच्यावरच आपण डायरेक्ट मारतो. डायरेक्ट मारतो. तर बॉडी कलर मारून झाल्यानंतर आता तुम्ही जर बघाल तर इथे प्रत्येक गणपतीला हा बॉडी कलर मारलेला आहे. बघाल तर सगळीकडे तुम्हाला दिसत आहे. पण आता एक वेगळं काम चालू आहे ते अस्तरण घालण्याचं, बरोबर ना? हो, अस्तरण म्हणतात. अस्त्र. आता हे जे सोन्याचे जे पार्ट आहेत, म्हणजे कंबरपट्टा आहे, गळ्यातला हार आहे, बाजूबंद असतील, हातातली कडा असेल किंवा वरचा मुकुट असेल, कर्णफुलं काही गणपतीच्या कानामध्ये असतात, तर या सगळ्यांना जो गोल्डन कलर मारला जातो किंवा सिल्वर कलर मारला जातो तो उठून येण्यासाठी हे अस्तरण घातलं जातं, बरोबर ना? हो बरोबर. तर आता हे अस्तरण घालण्याचं काम चालू आहे आणि हे अस्तरण घालून सुकल्यानंतर मग त्याच्यावर आपण गोल्ड कलर मारणार ना? हो बरोबर. ओके. तर हे अस्तरण म्हणजे क्लिअर वॉर्निशचाच एक प्रकार असतो. हा बेस कोट म्हणायला हरकत नाही, कारण का जर तुम्ही डायरेक्ट जर गोल्ड कलर ह्याच्यावर मारला तर तो काळपट होतो ना. हो. आणि जर अस्तरण घातल्यानंतर जर त्याच्यावर गोल्ड कलर मारला तर तो उठून दिसतो, प्रॉपर गोल्ड दिसणार, बरोबर ना? हो, तो उठत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे हे अस्तरण घालावं लागतं. अच्छा. तर हा बेस कोट आहे गोल्डन कलरच्या अगोदरचा, ज्याला आपण अस्तरण म्हणतो. तर आता जे मूळ काम चालू आहे ते बॉडी अजून 3D दिसण्यासाठी त्याला लाली दिली जाते, बरोबर ना तारक? बॉडी शेडिंग म्हणतात, ज्याला आपण आपल्या लोकल लँग्वेज मध्ये लाली म्हणतो. तर हे बॉडी शेडिंगचं काम चालू आहे, जेणेकरून काय आहे, काही जे बॉडी पार्ट्स आहेत ते थोडं 3D इफेक्ट्स मध्ये व्यवस्थित दिसले पाहिजेत, उठून दिसले पाहिजेत. त्याच्यासाठी हे लाली देण्याचं काम तारक करतो. तर या ठिकाणी आता काम चालू आहे ते गणपतीच्या अंगावरील वस्त्र रंगवण्याचं काम चालू आहे. जसं सोहळा आहे किंवा हा शेला आहे किंवा ही गणपतीच्या आसनाची जी गादी आहे त्या सगळ्या वस्त्रांना रंग मारण्याचं काम आता यापुढे चालू आहे. तुम्ही जर बघाल तर हे जे सोहळा आहे पितांबर कलरचं आहे ना की ऑरेंज कलर, भगव्या रंगाचा आहे. त्याच्यानंतर हा निळ्या रंगाचा हा गणपतीचा शेला आहे. आणि इथे बघाल तर ही जी गादी आहे ही आपण हिरव्या रंगाची रंगवतोय. भक्तगणांची जशी ऑर्डर असते त्या पद्धतीने रंगवलं जातं ना पित्या? हो, तसं रंगवलं जातं.
म्हणजे जर कोणाला पितांबर शेला दुसऱ्या रंगाचा पाहिजे असेल हा, किंवा गादीचा कलर दुसरा पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही रंगून देता. हो हो पण वेल इन ऍडव्हान्स जेव्हा रंगू तेव्हा सांगावं लागतं. सांगावं लागतं आधी. वस्त्राला रंग मारून झाल्यानंतर तुम्ही बघाल तर एकदम प्लेन वस्त्र तुम्हाला दिसतात. पण ही वस्त्र अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी, अजून त्याला 3D इफेक्ट येण्यासाठी या ठिकाणी शेडिंगचं काम शरद काका करतात. आणि तसं बघायला गेलं तर या शाळेतले सर्वात मोठे पेंटर आहेत ते वयाने, आणि एक्सपिरियन्सने पण खूप मोठे आहेत ते. आणि स्पेशल इफेक्ट या वस्त्रांना देण्यासाठी ते काम करतात. आणि त्यांच्याकडे हातात बघाल तर ते जेट स्प्रे, आणि त्यांनी जसं आपण बॉडीला लाली दिली त्याच पद्धतीने वस्त्राला ही शेडिंग केली जाते आणि त्याच्यामुळे वस्त्रांना आणि लुक येतो. वाऱ्यावर जायचं गाणं आवडतं. लालीवर चालू करायला. आता मगाशी तुम्ही अस्तरण घालण्याचा व्हिडिओ बघितला. अस्तरण घातल्यानंतर गणपतीवर सोनेरी कलर मारला जातो. गणपतीवर म्हणजे जी काही अलंकार आहेत त्यांना सोनेरी कलर मारला जातो आणि ते काम आता किरण करतोय. अस्तरण किरण पूर्ण सुकल्यानंतर हा कलर मारायचा असतो ना. हो हो. आणि आता हा जो सोनेरी हा पूर्ण उठून दिसतोय, पण विदाऊट जर अस्तरण आपण हा कलर मारला तर तो उठून दिसणार नाही ना. नाही. ओके. आता गणपतीच्या रंगकामातलं अति महत्वाचं आणि मुख्य काम म्हणजे लिखाई. आणि लिखाई म्हणजे काय असतं की डोळे, आपण ज्याला डोळे उघडणे म्हणतो, ते काम तारक करत आहे. गेले बरेच वर्ष तारक हे काम करत आहे. आणि आपल्या शाळेत जवळजवळ 300-350 गणपती असतात ना तारक. आणि सगळ्या गणपतीची लिखाईचं काम हे एकमेव तारक करत असतो. आता गणपतीला डोळे कसे उघडले जातात, म्हणजे गणपतीचे डोळे कसे रंगवले जातात त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
आता हे लिखायचं काम तारकने पूर्ण केलेलं आहे आणि खरंच या मूर्तीला देवाचं रूप आलेलं आहे. प्रत्यक्ष गणपती आपल्याकडे पाहतोय त्याच्या नजरेतून असा भास आपल्याला होतो. या लिखायच्या कामाबरोबर हा जो कपाळावरचा नाम असेल किंवा हे पोटावर लावलेलं गंध असेल तर हे सगळं तारक हे शेवटच्या या आपल्या हाताने काम पूर्ण करतो. आता तुम्ही इथे बघताय तर जे काही उर्वरित कामं असतात म्हणजे या गादीला डिझाईन करणं किंवा काही भक्तगणांना आपल्या गणपती अजून काही डिझाईन पाहिजे असेल तर ते फायनल टचअप चालू आहे. बरोबर ना अनिरुद्ध? हो. तर हे बघायला तर ही जी गणपतीच्या आसनावरची जी गादी आहे तर त्याला फुलं काढण्याचं काम चालू आहे आणि हे लगभग फायनल काम चालू आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आपल्या या लाडक्या बाप्पाची मूर्ती कशा प्रकारे रंगवली जाते त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला कांबळी बंधूंनी आपल्या या चित्रशाळेत दिलेली आहे. या चित्रशाळेत असणाऱ्या सर्व सदस्यांचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना बिग थम्सअप देतो की त्यांनी एक चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला बहुमोल वेळ दिला. मित्रांनो, नक्कीच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांनी आपला हा गणेशोत्सव धूमधडाक्यात या वर्षी साजरा करूया. 2 वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे आपण घरचे गणपती साजरे करत होतो पण सार्वजनिक गणपतींना काही मर्यादा होती पण यावर्षी ती मर्यादा उठवली गेलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण धूमधडाक्यात आपला हा गणेशोत्सव साजरा करूया. सगळ्यांनी एकत्र येऊया, गुण्या गोविंदाने हा आपला उत्सव साजरा करूया. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.